दत्तात्रेयाने जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण असलेल्या पर्वत शिखरांचा समूह म्हणजे श्री गिरनार होय. 10,000 पायऱ्या चढून जाणे हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी दत्त भक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असे हे स्थान आहे. श्री गिरनार हे तेजोमय भगवान श्री दत्तप्रभू यांचे अक्षय निवासस्थान आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्य प्राणी जगताने संपन्न, विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे. कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे. ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न आहे. अशी आख्यायिका आहे की भगवान दत्तात्रेय ध्यानात हजारो वर्ष दत्तटूकवर बसले असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती. प्रजेची दया येऊन देवी अनसुया मातेने प्रभूंना ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी हाक मारली. दत्तगुरु तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि भगवान दत्तात्रेयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्यांचे विभाजन झाले. एके ठिकाणी अग्नी प्रकटला तर दुसऱ्या स्थानावर गंगा अवतरून जलकुंड निर्माण झाले. हेच ते कमंडलू स्थान आहे. तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला. ते तीर्थ आणि अग्नी अजूनही गिरनारवर उपस्थित आहे. आता तेथे छोटासा छान आश्रम निर्माण झाला आहे. गिरनार येथील आश्रमामध्ये अन्नछत्र आहे. आजही अन्नछत्र 24 तास सेवेत असते. दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथे येत असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या अन्नछत्राचा लाभ थकल्या भागलेल्या दत्त भाविकांना मिळतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।